मागील व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांना नैसर्गिक तंतूचे मूलभूत प्रकार समजले आणि लक्षात आले की प्राण्यांचे तंतू केस आणि रेशीम तंतू असे दोन प्रकारचे असतात. आता तुम्ही वनस्पती आणि प्राण्यांचे तंतूमध्ये सहज फरक करू शकता. तुम्हाला रेशमीची कहाणी समजली आहे आणि रेशीम पतंगाच्या जीवनचक्रावर एक अतिशय मनोरंजक व्हिडिओ देखील पाहिले आहे. तुम्हा सर्वांना स्पष्ट कल्पना आहे की प्राचीन मानवी संस्कृतीच्या काळापासून लोकरीचे कापड अस्तित्वात आहे. आता रेशीम आणि त्याच्या प्रक्रियेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. मुलांनो, तुम्ही सगळे तयार आहात का? याआधी कीवर्ड्सवर लक्ष केंद्रित करा. कीवर्ड्स: चिलाकालू, दळणे, सिरिसिन आणि फायब्रोइन, कोकूनिंग, संकल्पना नकाशा. शिकण्याचे उद्दिष्टे: या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की रेशीम पतंगापासून रेशीम कापड कसे बनवले जाते. रेशीमपासून कापड बनवण्याची चरण दर चरण प्रक्रिया. जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर रेशीम प्रक्रियेचा हा व्हिडिओ पहा. चला चरण दर चरण प्रक्रियेकडे जाऊया. पायरी पहिली: रेशीम पतंग हा फुलपाखरासारखा असतो. आम्ही त्या पतंगांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ग्रिल मेश बॉक्समध्ये ठेवतो. आपण त्यांना चिलाकालू म्हणतो. या पतंगाचे वैज्ञानिक नाव बॉम्बिक्स मेरी आहे. अंडी घालताना पांढऱ्या कापडाचे तुकडे किंवा कागद व्यवस्थित लावले जातात. पतंग त्यांच्यावर शेकडो अंडी घालतात. एक मादी पतंग आणि एकाच वेळी सुमारे 500 अंडी घालते आणि मरते. चौथा: आपल्या राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून शेतकरी येऊन हे लहान किडे किंवा अंडी खरेदी करतात. ज्या केंद्रामध्ये रेशीम पतंगाची लागवड केली जाते त्यांना ग्रीनेज म्हणतात. चित्तूर जिल्ह्यातील हॉर्सली हिल्स येथे तुम्हाला एक मोठे बियाणे उत्पादन केंद्र दिसेल. पायरी दुसरी: काही ट्रेमध्ये पांढऱ्या पिवळसर अंड्याची रचना होत्या. लहान किडे येण्यासाठी तुतीच्या पानांच्या वाफ्यावर चटई. हे किडे रात्रंदिवस पाने खातात आणि चांगल्या स्वच्छतेच्या परिस्थितीत वाढतात. दरवर्षी बहुतेकदा 5 ते 6 वेळा अळीचे पीक घेता येते. या किड्यांना खायला देण्यासाठी आपण चित्तूर जिल्ह्यातील पल्मनेर येथून तुतीच्या फांद्या मिळवू शकतो. 30 ते 35 दिवसांनी सुरवट खाणे थांबवते आणि विशिष्ट ठिकाणी स्थिरावते. ते स्वतःला धरून ठेवण्यासाठी जाळे विणवते.
त्याचे तोंड एक बाजूने दुसरीकडे हलवून पदार्थ स्त्रावित करते. जे खूप मजबूत आहे आणि प्रामुख्याने दोन प्रकारच्या प्रथिनांपासून बनलेले आहे, सिरिसिन आणि फायब्रोइन. जेव्हा ते हवा आणि उष्णतेचे संपर्कात येते तेव्हा ते मजबूत होते, जे रेशीम तंतू बनवते. जेव्हा कोश मोठा होतो तेव्हा आपण किडे एका मोठ्या आकाराच्या उसाच्या चौकटीत कोकुनेज किंवा चंद्रिकाळू मध्ये स्थानांतरित करतो. सुरवंटाचे शरीर झाकण्यासाठी जाळी पूर्णपणे विणलेली असते, जी कोकून पट्टुकाइलू नावाच्या बंद पोत्यासारखी दिसते. रेशीम किड्याची आळी कोशात पतंगात बदलते. 2 ते 3 आठवड्यानंतर कोशातून तरुण पतंग बाहेर येतात आणि उडून जातात. म्हणून कोश तयार झाल्यानंतर 2-3 दिवसांच्या आत आम्ही त्यांना ट्रेमधून बाहेर काढतो आणि 10 ते 15 मिनिटं भरपूर स्टीम ओवून ठेवून आत आळ्या मारतो. ज्यामुळे तंतू मोकळे होतात आणि अशा कोशातून रेशमाचा सतत धागा मिळतो, ज्याला स्टिफलिंग म्हणतात. कोशातून रेशीम तंतू मिळवण्यासाठी हा धागा रील केला जातो. याला रीलिंग म्हणतात. कोशातून रेशीम तंतू काळजीपूर्वक गोळा केला जातो आणि जवळजवळ 3 ते 8 धागे एकत्र गुंडाळून सूत बनवले जाते. हे रीलर आणि ट्विस्टर नावाच्या एक विशेष मशीनने केला जातो. तुम्हाला नंदीकाटेकूर, हैदराबाद, करीमनगर येथे रीलिंग सेंटर्स दिसतील. हे कोश सीलबंद पिशव्यांमध्ये ठेवले जातात आणि कोश बाजारात विकले जातात. धागा स्वच्छ, ब्लीच आणि रंगीत केला जातो. हे धागे विविध डिझाईन केलेल्या कपड्यांमध्ये विणण्यासाठी तयार आहेत. ते यंत्रमागांवर वापरले जातात. विणकाम हातमागावर रेशमी धाग्याचा वापर करून रेशमी कापड विणणे याला विणकाम असं म्हणतात. आता कापड तयार आहे. वाह, खूपच सुंदर, नाही का? रेशमांपासून बनवलेल्या पट्टू साड्यांच्या काही प्रकार पाहूया. बनारस, कांचीपुरम, धर्मावरम, नारायणपेट, कोटा आणि पोचमपल्ली हे सर्व प्रकारचे रेशीम कापड आहेत. पोचमपल्ली पट्टूला टाय अँड डाय किंवा जामदानी असेही म्हणतात. रेशीमचा वापर सॅटिन आणि क्रेप व्यतिरिक्त इतर उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. रेशीम विणण्यासाठी हातमाग आणि पॉवरलूम दोन्हीही वापरले जातात. तुम्ही टसर सिल्क
मुंगा सिल्क, रेशीम सारख्या अनेक प्रकाराबद्दल ऐकले असेल. कोसा सिल्क, एरी सिल्क इत्यादी. ओक वृक्षारोपण प्रामुख्याने करीमनगर, आदिलाबाद, वरंगल, खम्मम येथे केंद्रित आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: प्राण्यांचे तंतू हे नैसर्गिक तंतू असतात. दुसरा, प्राण्यांचे फायबर हे एक प्रथिन आहे, तर वनस्पती फायबर हे कार्बोहायड्रेट आहे. रेशीम मिळवण्यासाठी रेशीम किड्यांचे संगोपनाला रेशीम शेती म्हणतात. धर्मवरम हे शुद्ध रेशमी साड्यांचे केंद्र आहे. कोकून उकळून एक लांब सततचा धागा तयार करावा लागतो. या प्रक्रियेला स्टिफलिंग म्हणतात. सुरवंट प्रथिनांपासून बनवलेला तंतू स्रवित करतो, जो हवेच्या संपर्कात आल्यावर कडक होतो आणि रेशीम तंतू बनते. अधिक माहितीसाठी अधिक व्हिडिओ मिळविण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय मुलांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.